तर अकोल्यामध्ये 7 मुस्लिम नगरसेवकांच्या आशीर्वादानंच भाजपची सत्ता आली आहे असं नितीन देशमुखांनी म्हटलंय। कटेंगे तो बटेंगेचा नारा देणारी भाजपा ही सत्तेसाठी एमआयएमला सोबत घेते असं नितीन देशमुखांनी म्हटलंय। एमआयएमला तटस्थ राहण्याचे आदेश दिले ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांचा भाजपवर हल्लाबोल पाहायला मिळतोय। तर एमआयएमच्या नगरसेवकांना बहुमतासाठी 3 कोटी रुपये दिले। काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांचा हा गंभीर आरोप पाहायला मिळतो। आजची कटंगेच्या बटेंगेच्या नावावर ज्या युजभाऊंनी या शहरामध्ये हिंदू लोकांची दिशाभूल केली आणि मतदान घेतलं, खरं चित्र आज महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ते चित्र स्पष्ट झालं। तुम्हाला स्वतःला निवडून द्यायला तुम्ही लोकांची जातीवाद निर्माण करता, भेदभाव निर्माण करता आणि स्वतः सत्ता स्थापन करताना तुम्हाला एमआयएम सुद्धा सोबत चालते। आज या महानगरपालिकेमध्ये एमआयएमचे जे तटस्थ उमेदवार होते त्यांची तटस्थची भूमिका नव्हती, ते भारतीय जनता पार्टी सगळं मॅनेज करून मग आता इथं जर मतदान केलं तर पुन्हा आम्ही बदलावू म्हणून भारतीय जनता पार्टी ने दूसरी चाल खेली। एक एक उम्मीदवार को 3-3 करोड़ रुपए देकर खरीदा गया और लोग बिक भी गए। तो आने वाली जनता इनको माफ नहीं करने वाली, क्योंकि लोगों ने अपनी समस्याओं के लिए उन्होंने चुन के दिए थे अकोले का आप टैक्स कम करेंगे, इसलिए भारतीय जनता पार्टी छोड़कर राष्ट्रवादी तुतारी को वोट दिया था। और कांग्रेस पार्टी ने अलायंस के अंदर उनको अपने सामने कैंडिडेट नहीं खड़ा करे, इसलिए कि हम उनको चुना के आना चाहते थे, लेकिन वो चुनकर आए भारतीय जनता पार्टी के उम्मीदवारों के सामने और भारतीय जनता पार्टी को वोट दिया। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्याकडून एअर हॉस्टेस पिंकी माळींच्या कुटुंबाची भेट घेण्यात आली आहे। अनिल देशमुखांनी यावेळी पिंकी माळींच्या कुटुंबियांचं सांत्वन केलंय। बारामतीच्या विमान दुर्घटनेमध्ये क्रू अटेंडंट पिंकी माळींचाही मृत्यू झाला होता। तर सोलापूरमध्ये आता जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। अक्कलकोट तालुका प्रमुख बाबासाहेब पाटलांचा भाजपामध्ये प्रवेश झालेला आहे। तालुका प्रमुख बाबासाहेब पाटील हे अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धराम मेहत्रेंचे विश्वासू सहकारी होते। भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टींच्या उपस्थितीमध्ये शेकडो समर्थकांसह त्यांनी भाजपात प्रवेश केला। तर उज्ज्वला बेंडाळे आणि दीपमाला काळेंनी गिरीश महाजनांची भेट घेतलेली आहे। बेंडाळे आणि काळेंचं नाव महापौर पदासाठी आघाडीवर आहे। सुरुवातीच्या 2.5 वर्षांसाठी दीपमाला काळेंच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे।